नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी. आज आपण निघालेलो ओगलेवाडीला. आज होता ऋषीभयाचा गावदेव आणि आपल्याला बोलवलेलं विशाल सरांनी. गेल्या सरांना भेटलो आणि ड्रोन घराचा लेआउट घेतला आणि बाकीचं मग गावदेव चालू झाला. बँजेचं नियोजन तर जोरातच केलेलं, एकदम टॉपचा विषय. थोडं गावदेव गाडीतनं जुतं, नंतर ओगलेवाडीत गेल्यावर घोड्यावरनं वर. तेवढ्यात चौकात इथं सगळ्यांनी लावलं फटाकडं, दुरळाच की. मग गावदेव चालू झाला आणि प्रत्येक मंदिरात जाऊन दादांना आशीर्वाद घेतला. बघतोय तर बँजेच्या ठोक्या पोरांचा राडा चालू होता. मग म्हणलं काय सुट्टीच नाही, नाचायची तर लई इच्छा होती, पण आपण आलेलो ऑर्डर. थंडीचा कडाका पण खतरनाक वाढलेला, त्यामुळे मी घातलेला शेट. पुलावर ट्रॅफिक होईल म्हणून पुलाच्या पलीकडे वाजवायचं नियोजन केलं. तरी सगळी गँग बघा गाडीला कशी चिटकून बसल्या पाली. घरापाशी गेल्या पोरांचं चाललेलं डान्स करायचं. मग आपण ड्रोन सीन कव्हर केलं. इथलं गावदेव झालं, आम्ही गेलो घरी, कारण दुसऱ्या दिवशी होता अंकिता दिदीचा गावदेव. मग दुसऱ्या दिवशी मी आणि प्रज्वल निघालो राजाच्या कुर्ल्याला. जाताना सरासनी मसूर मधनं पिक केलं आणि पोचलो आम्ही राजाच्या कुर्ली. दिदीचा वाडा तर असला भारी होता का नाही, असला वाडा बघायला भेटत नाही. गेल्या वाड्याचं ड्रोन शूट घेतलं आणि आतमध्ये गेलो तर दिदीला फेटा बांधायचा चाललेला. मग फेटा वगैरे बांधून आतलं शूट कंप्लीट करून आम्ही आलो बाहेर. एकदम शाही गावदेव टाइप मध्ये गावदेव होता. घरापासून थोडंच पुढे आलं तेवढ्यात एका मंदिरापाशी बँजोचीच गाडी आड. पलीकडच्या साईडला होता वाळूचा ढीग. वाळूच्या ढिगावर गाडी गेलेली, त्यामुळे गाडी एका साईडला कललेली आणि सगळ्यांची चाललेली धावपळ. मग सरासनी म्हणलं थांबा सर, मीच बसतो गाडी चालवाय, गाडी काढतो व्यवस्थित बाहेर. सर म्हणले ती तू बस म्हणजे झालं काम. गाडीने काही चान्सच नव्हता. तिथंच अर्धा तास आमचा वाया गेला. कसं तरी ड्रायव्हरनं लेफ्ट राईट करत गाडी काढली बाहेर आणि आम्ही गावदेव कंप्लीट केला. थोडं पुढे एका देवळापाशी गेलो तर तिथं गरमागरम जिलेबी तळायत चाललेली. मग सरासनी म्हणलं मला लागले ते भूक. मग विशाल सर म्हणले ते थांब जरा गरमागरम जिलेबीच खाऊया. मस्तपैकी सरांनी जिलेबी घेतली आणि आम्ही केलं चालू. गरम जिलेबी खायची मजाच लई वेगळी. मग आम्ही सुट्टी देतोय, आम्हाला भेटली पावर. राहिलेलं शूट कंप्लीट केलं आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी तो ऋषीबाई आणि अंकिता दिदीचं वेडिंग. लग्नात पण लय मजा आल्या. तो ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला फॉलो करायला लागतंय तुम्हाला.